नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पुणे नगर रोड लगत प्लॉट शोधताय. कारेगाव, रांजणगाव, गणपती, करडे, MIDC, शिक्रापूर अशा विविध गावांजवळ विविध गाड्यांची शोरूम, सराफी दागिन्यांचे दालन, हॉस्पिटल, हॉटेल, शोरूम, गोडाऊन, गॅरेज, वॉशिंग सेंटर इत्यादींच्या उपयोगासाठी असणारे स्वतःचा कोणताही आणि कसलाही स्वरूपाचा व्यवसाय सुरू करण्याकरिता लगेच उपयुक्त असा क्लिअर टायटल 3 गुंठे, 5 गुंठे, 10 गुंठे, 15 गुंठे, 18 गुंठे कमर्शियल प्लॉट पुणे नगर रोड टच अर्जंट विकणे आहे. 18 लाख प्रति गुंठा रोख खरेदीवर आकर्षक सूट. संपर्क साधा 8806240542. आता बातमी आहे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मधून. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे नाशिक मधील माध्यम प्रतिनिधींना चक्क मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. माध्यम प्रतिनिधी बातमी कव्हरेज करण्यासाठी गेले असता तेथे काही लोकांनी या माध्यम प्रतिनिधींना मारहाण केली. ही मारहाण मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळील पार्किंगवरून सुरू झालेल्या वादातून झाली आहे. यामध्ये जी 24 तास वृत्तवाहिनीचे नाशिक ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही मराठी वृत्तवाहिनीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे तर पुढारी न्यूजचे नाशिक ब्युरो चीफ किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. विशेषतः किरण ताजने यांच्या डोक्यात आणि पाठीमागून छत्रीने मार लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांच्यावर सध्या नाशिक शहरातील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जखमी पत्रकार किरण ताजने यांनी अधिक माहिती दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात धाव घेत किरण ताजने पत्रकार यांची विचारपूस केली आहे. तर जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन हे देखील आज रात्री अपोलो रुग्णालयात जाऊन जखमी किरण ताजने यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. सदर प्रकरणाचा त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. काही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची देखील बातमी समोर येत आहे. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाला अशा प्रकारची मारहाण होत असल्याने ही घटना समजण्यासाठी धक्कादायक ठरत आहे. या घटनेचा पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करीत आहे. आपण चर्चा केली आहे तशी काय नेमकी परिस्थिती, आपण काही आदेश देणार? म्हणजे मी आता नुकताच आलो मुंबईवरून आणि इथेच आलो अपोलो हॉस्पिटलला. आणि ताजने याला जे आहे आपण ऍडमिट करतो त्याचं CT स्कॅन वगैरे सुद्धा करावा लागणार आहे. डोळ्याला कितपत गंभीर आतमध्ये मार आहे की डोक्यात आणखीन काय मार आहे त्याचं पाहावं लागेल. जी माहिती मिळते आणि जे काही मी व्हिडिओ पाहिले त्याच्यावरून असं लक्षात येत आहे की आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधू संतांची काही तिथे बैठक आहे आणि ते बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी काही नाशिकवरून हे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आणि इतर जे आहेत बरेचसे लोक तिथे चालले होते. हो, सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि 3 आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे. तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात येईल. सर, काय माहिती घेतली का त्याची पार्किंग करत होते, अधिकृत होती अनधिकृत होती काय? ती पार्किंग अधिकृत होती. नगरपालिकेने ते AS मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे भांडणं झाले. काम करत मुलं ते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत अशा पद्धतीचं? हो, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभुर्डे म्हणून, त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे. त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही, पण एक गुन्हा या अगोदर त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखल आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना कामावर ठेवणं आपण त्या कंपनीला काही सांगू किंवा त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात येईल. आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, पण कडक कारवाई करण्याचे आम्ही आश्वासन देतो. किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात? 3 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात येईल. सर, पत्रकार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हो, त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत. सर, प्रवासी वाहतूकदार संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळोवेळी आम्हाला त्या ठिकाणी त्रास होतो, प्रत्येक वेळी अडवणूक होते आणि दादागिरी होते. हो, म्हणजे त्या अनुषंगाने आता तपास सुरू आहे आणि जर ते कॉन्ट्रॅक्टरचे तशा अजून काही चौकशी असतील तर तसं आम्ही संबंधित विभागाला तसं कळवू. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी.
उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.